फार नाही, अगदी 5 वर्षांपूर्वी साखरेचा किरकोळ दर प्रति किलो 38 ते 42 रुपये होते. आज 2026 मध्ये हेच दर 70 ते 80 रुपयांवर पोहोचलेत. फक्त 5 वर्षात तब्बल 42 रुपयांची वाढ झाली. ऑगस्ट 2026 मध्ये मुंबईत घाऊक बाजारात साखर सुमारे 7,500 रुपये प्रति क्विंटल इतक्या भावाने विकली जाते. मागच्या एका महिन्यात साखरेच्या दरात साधारण 10% वाढ झाली. काही भागात ही वाढ 15 ते 17% पोहोचली. ही वाढ अचानक का झाली? सांगली, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ अशा जिल्ह्यात साखर प्रति किलो 80 रुपयांनी विकली जाते, तर इतर जिल्ह्यात 70 ते 75 रुपये प्रति किलो दराने विकली जाते. आता हेच दर 90 ते 100 रुपयांवर जाणार अशी शक्यता आहे. पण साखरेचा भाव एवढ्या स्पीडली का वाढतोय? या व्हिडिओत सविस्तर विश्लेषणात पाहूयात. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. 5 वर्षांपूर्वी 38 रुपये किलो असणारी साखर आज 70 ते 80 रुपये किलोने मिळते. आजवरच्या साखरेच्या इतिहासात सर्वात मोठी वाढ आहे. साखर दरवाढीनंतर आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी काही सवाल उपस्थित करत सरकारकडे मोठी मागणी केली आहे. साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद आहे. साखरेचे दर वाढले तर माझ्यासारख्या नेत्याला आनंद झाला असता, पण हे पैसे शेतकऱ्यांना नाही तर व्यापाऱ्यांच्या खिशात जाणार आहे. या दिवाळीपर्यंत पुरेल इतका साखरेचा साठा यंदाच्या हंगामात आहे आणि पुढचं उत्पादन सुद्धा देशाला पुरेल इतकं असताना अचानक साखरेचे दर कसे काय वाढले असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. म्हणजेच राजू शेट्टींच्या म्हणण्यानुसार जे रेकॉर्ड आज सरकार आपल्याला दाखवतंय, साखर कारखाने दाखवतायत, ते बघितलं तर येणारी दिवाळी पार पडल्यावरही आपल्याला पुरेल इतकी साखर शिल्लक असणार आहे आणि यावर्षीची एकूण पीक पाहणी पाहता पुढच्या सीझनमध्ये देशाला पुरेल इतकं साखरेचं उत्पादन होणार आहे हे सुद्धा स्पष्ट आहे. मग अचानक साखरेच्या दरांमध्ये वाढ का झाली आहे हे कुठेतरी संशयास्पद आहे. कुठेतरी पाणी मुरतंय. साखरेचे दर पुढच्या 2 महिन्यांमध्ये वाढवायचे आहेत हे आधीच ठरलेलं आहे असा त्यांचा आरोप आहे. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की साखरेची टंचाई आणि दरवाढ ही नैसर्गिक नाही तर ही साठेबाजी आणि काळ्या साखरेच्या व्यवहाराची योजना आहे. लक्षात घ्या, साखर कारखानदार आता म्हणत आहेत की आम्ही आमची साखर आधीच विकून टाकली आहे, आता आमच्याकडे फारशी साखर शिल्लक नाहीये. पण खरं तर हे नियोजन आधीच केलेलं आहे. दर वाढवायचे आधीच ठरवले होते म्हणून व्यापाऱ्यांनी कमी दरात साखर विकत घेतली. तीच साखर व्यापाऱ्यांनी स्वतःकडे न घेता कारखान्याच्याच गोदामात ठेवली. आता बाजारपेठेत जी साखर येईल ती फक्त कारखान्याच्या रेकॉर्डवर असलेली साखर असेल. ती कमी प्रमाणात असेल, पण जास्त प्रमाणात येणारी साखर ही काळ्या बाजारातली साखर असेल. ही साखर कशी तयार होते तर कारखानदार ऊसातून साखर काढताना रिकव्हरी कमी दाखवतात, म्हणजे किती साखर निघाली याचे रेकॉर्डमध्ये आकडे कमी दाखवतात, पण प्रत्यक्षात जास्त साखर तयार होते. मग रेकॉर्डमध्ये नसलेली सुद्धा अनधिकृत साखर अनधिकृत साखर बाजारात येते. आता भाव वाढले त्यामुळे या काळ्या साखरेला चांगलाच भाव मिळेल. त्यामुळे फायदा कोणाला होईल? रिकव्हरी चोरून काळा पैसा बनवणाऱ्या कारखानदारांचा होईल आणि ती साखर साठवणाऱ्या व्यापाऱ्यांचा सुद्धा होईल. व्यापारी आणि कारखानदार यात सहभागी असलेले काही नेते यांच्यात साठेबाजी वाढली असणार आणि हा एक वर्ग कृत्रिम टंचाई करतोय. त्यामुळे साखरेच्या दरात वाढ झाली आहे याचा संशय व्यक्त होतोय. म्हणूनच अशी मागणी होते की सरकारने साखर कारखान्याचा शिल्लक साठा किती आहे याची माहिती घ्यावी. अचानक धाडी टाकून खरोखरच साखर कारखाने सांगतात तेवढीच साखर शिल्लक आहे की अजून जास्त आहे हे बघितलं पाहिजे. आणि आता अचानक साखरेची जी वाहतूक होते ती वाहतूक होत असताना ते ट्रक सुद्धा तपासले गेले पाहिजेत की खरोखरच त्यांच्याकडे पावत्या आहेत का. जी साखर मार्केटमध्ये येते ती नक्की कुठून येते हे सुद्धा तपासलं पाहिजे. अजून एक संशय असा व्यक्त केला जातोय की इथेनॉलसाठी ऊस वळवला जातोय. सरकारच्या E20 ब्लेंडिंगच्या धोरणामुळे ऊसाचा मोठा भाग इथेनॉल निर्मितीकडे जातोय. यामुळे साखर उत्पादन कमी होत असणार. कारखानदारांकडे रिकव्हरी कमी होते. त्यांच्याकडे साखर कमी असल्यामुळे पुरवठा घटलाय. यामुळे बाजारात असलेल्या साखरेने अचानक उचल खाल्ली आहे. या तथ्य असू शकतं कारण साखरेचा वापर इथेनॉलसाठी होत असल्याने साखरेचा साठा आणि पुरवठा बदलू शकतो. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार आगामी हंगामात सरकार साखरेचा पुरवठा वाढवण्यासाठी इथेनॉलसाठी ऊसाचा वापर मर्यादित करण्याचा विचार करते आहे. बातम्यांमध्ये साखरेच्या दरात झालेल्या वाढीची कारणं काय सांगितली जात आहेत तर साखरेच्या वाढत्या किमतीचं एक प्रमुख कारण म्हणजे सरकारचं साठा धोरण. केंद्र सरकारने सध्या साखरेच्या साठ्यावर खूप मोठी मर्यादा घातली आहे. व्यापाऱ्यांचा विश्वास आहे की जर ही साठा मर्यादा कमी केली तर बाजारात उपलब्धता वाढू शकते आणि किमती काही प्रमाणात नियंत्रणात ठेवता येऊ शकतात. पाण्यावर आळा घातला नाही तर साखरेच्या किमती आणखी वाढतील, कारण आता सणासुदीचा हंगाम सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत साखरेच्या वाढत्या किमतींचा परिणाम हा थेट ग्राहकांवर होऊ शकतो. आता हा परिणाम कसा होणार तर साखर ही प्रत्येक घरात वापरली जाते. चहा, कॉफी, दूध, मिठाई, घरगुती गोड पदार्थ सगळ्यात साखर लागते.
यात साखरेचे भाव वाढल्यामुळे थेट किचनचं बजेट बिघडतंय. घर खर्चातल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब सांभाळताना साखरेच्या वाढलेल्या दराचा थेट परिणाम मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबावर होईल. एका महिन्यात साखरेवर जास्त पैसे खर्च करावे लागतात. त्यात श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम असतात, सण आणि घरगुती समारंभांची रेलचेल असते, घरात गोड पदार्थ बनवावे लागतात, सणावारांना नातेवाईकांना मिठाई वाटायची असते. पण साखर महागल्याने मिठाईच्या दुकानातले पेढे, बर्फी, जिलेबी, लाडू यांसारख्या पदार्थांच्या किमती वाढलेल्या दिसतात. त्यामुळे पैसे अतिरिक्त लागत असतील तर सणाचा आनंद थोडा कमी होतो. दुसरं म्हणजे महागाईवरही परिणाम होतो. साखर ही अत्यावश्यक वस्तू असल्याने तिच्या दरातली वाढ एकूण महागाई निर्देशांकात भर घालते. साखरेच्या वाढीमुळे हा दबाव आणखी वाढू शकतो. महागाई घटली की लोकांची पर्चेसिंग पॉवर कमी होते. विशेषतः शहरी भागात राहणाऱ्या नोकरदार वर्गावर आणि ग्रामीण भागातील शेतमजूर कुटुंबावर याचा परिणाम जास्त दिसून येतो. त्यामुळे साखरेचे भाव वाढले की बजेट वाढणार आणि सगळं वातावरण कडू होणार. या सगळ्यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लगावबत्ती.